गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। नाशिक शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी सातत्यानं फोफावत असल्याचं पाहायला मिळत आहे। एका ऑटोमोबाईल बाहेर उभ्या असलेल्या 4 दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर शहर परिसरातील जाधव संकुल कातकडी नगर इथं घडली। यामध्ये 4ही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्यात। लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। सदर घटनेची माहिती सातपूर पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली। तसेच सदर दुचाकींची जाळपोळ ही एका मनोरुग्णांनी केली असल्याचं देखील यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितलं। जाधव संकुलमध्ये रात्रीच्या 3 वाजता या ठिकाणी मनोरुग्ण असलेल्या एका युवकाने ही जाळपोळ केली। खरं तर घरच्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याला दवाखाना केला पाहिजे आणि परिसरातील नागरिकांनी सुद्धा अशा व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे। उद्या एखादा मोठा घटना घडू शकते, या ठिकाणी एखाद्याचा जीव जाऊ शकतो, असे कृत्य झालेले आहे। या ठिकाणी पोलिसांनी वचक बसवल्यापासून आपलं सातपूर शहर शांत झालेलं आहे। कुठेही दंगा नाही, कुठेही राडा होत नाही, परंतु असं हे प्रकार हा वाईट आहे हे सांगतो आणि या परिसरातील या रुग्णाची काळजी घेतली पाहिजे, त्याचा उपचार करून घेतला पाहिजे। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम अत्यंत कठोरपणे राबवण्यात आली असून यामुळे गुन्हेगारांवर चांगला वचक देखील बसला असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करतात। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळी, नाशिक।